अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा, वीज ग्राहकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा स्मार्ट मीटर रद्द करा, रद्द करा, रद्द करा। स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही तर ग्राहकांना त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही बसवणार नाही। पण आम्ही शेवगाव तालुक्यातील शहरातील सगळ्या ग्राहकांना आव्हान करतो की जर दादागिरीनं कुणी MACBचे अधिकारी असतील किंवा कुणी जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी घरी आले तर ते स्मार्ट मीटर बसवून घेऊ नका। दादागिरी केली तर त्यांना ठोकून काढा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, परंतु स्मार्ट मीटर बसवून घेऊ नका। हे करा। आपली जी मागणी आहे स्मार्ट मीटर आहे, सरकारने 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी कोणत्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पहिली 10 तास आता 8 तास आणि 15 दिवसापासून 6 तासाची लाईट केलेली आहे। अशा 6 तासात काय होतं? 3 वेळेस लाईट जाती, 4 वेळेस दिप्या जळाच्या, तारी तुटायच्या, 6 तास कोणत्या हेतूने लाईट केलेली याचा मला खुलासा करावा सरकारने। नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा तसेच वंचित बहुजन आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक मीटर TOD बसवण्याच्या विरोधात शेवगाव महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे व वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येऊन येथील उपअभियंत्याला निवेदन देण्यात आले। या निवेदनाच्या प्रती माननीय पंतप्रधान नवी दिल्ली, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहेत। आमच्या हाती काही मोर्चाचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत। आज आपण स्मार्ट मीटर विरोधी ग्राहकांचा मोर्चा MACB कार्यालयावर आणलेला आहे। सध्या जे महाराष्ट्र सरकारने जे स्मार्ट मीटर आणलेलं आहे, गेले 2 वर्षापासून वीज ग्राहकांची संमती नसताना स्मार्ट मीटर बसवले जात आहे। एकीकडे सरकारने आणि मान्य न्यायालयामध्ये सुद्धा असं जाहीर केलेलं आहे आणि सरकारतर्फे सांगण्यात आलं की स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही तर ग्राहकांना त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही बसवणार नाही। परंतु सध्या आपल्या महाराष्ट्र सरकारने हे जे पहिलं आपलं वीज मंडळ होतं याचं खाजगीकरण केलेलं आहे आणि अदानी सारख्यांना या ठिकाणी स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांची परवानगी न घेता रातोरात स्मार्ट मीटर बसवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 8-10 दिवसापूर्वी सर्वांना मेसेज आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी स्मार्ट मीटर या ठिकाणी ग्राहकांच्या परवानगीशिवाय बसवणार अशा पद्धतीनं त्या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हा सरकारचा डाव आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा सौर ऊर्जेच्या नावाखाली त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत आणि सौर ऊर्जेचे जे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत अत्यंत वाईट अनुभव आलेले आहेत। सौर ऊर्जेच्या जर प्लेटा चोरी गेल्या किंवा उडून गेल्या तर त्या कंपन्या कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष देत नाहीत आणि बंद पडलेल्या मीटरवर या ठिकाणी काय म्हणतात त्याला ते ॲव्हरेज बिल टाकून आणि दर महिन्याला वाढीव बिल टाकून जसं शेतकऱ्याला होतं तसंच घरगुती वीज ग्राहकांना सुद्धा मीटर फॉल्टी दाखवून ॲव्हरेज बिल टाकले जातात। त्यामुळं वीज ग्राहकाची प्रचंड लूट चाललेली आहे। ही जी लूट चाललेली आहे या ठिकाणी ही जी खाजगी कंपनी झाली या ठिकाणी ठराविक जे भांडवलदार जे आहेत, उद्योगपती जे आहेत यांच्या घशात गरीब ग्राहकांचे पैसे घातले जातात। आज आपण पाहतो की वीज ही काही चैनीची वस्तू राहिलेली ही आवश्यक बाब झालेली, सर्वांना वीज आवश्यक आहे। त्यामुळे वीज ही सरकारने पुरवणं आवश्यक आहे। पंजाब आणि तेलंगणा सरकारने स्मार्ट मीटर या ठिकाणी रद्द केलेले आहेत। त्या सरकारने निर्णय घेतला की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवणार नाही आणि कोणत्याही खाजगी कंपनीला या ठिकाणी वीज देणार नाही असं 2 सरकारने जाहीर केलं। महाराष्ट्र सरकार तर पुरोगामी सरकार म्हणतात। या सरकारने या देशातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातले जे गरीब आणि सर्वसामान्य जे ग्राहक आहेत यांची लूट प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी चालवलेली आहे। मोठे जे बडे उद्योगपती आहेत यांना या ठिकाणी वीज या ठिकाणी चोरून दिली जाते, या ठिकाणी प्रचंड वीज वापरले जाते, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अधिभार नाही। आपण जर आपलं बिल जर बघितलं, बिलाच्या मागच्या बाजूला अनेक प्रकारे त्या ठिकाणी बिलाच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर वेगवेगळे चार्ज लावलेले आहेत। मीटर भाडं वेगळं, समायोजन चार्ज, त्या ठिकाणी आणखी काय काय वेगवेगळे बरेच जर चार्ज बघितले, हे चार्ज म्हणजे त्या बिलापेक्षा म्हणजे आपण म्हणतो भीक नको कुत्रावर अशी परिस्थिती झालेली आहे। सर्वसाधारणपणे सर्वसामान्य ग्राहकावर
या वीज कंपनीनं एक मोठा बोजा टाकलेला आहे. त्यामुळं विजेचं खाजगीकरण बंद करा. वीज ही सार्वजनिक सेवा आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही स्मार्ट मीटर विरोधी आणि जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत हे काढून घ्या अशा प्रकारची चळवळ सुद्धा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि निश्चितपणाने या ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी आज जरी कमी संख्येने असलो तरी सर्व गावांना एकत्र करून हे स्मार्ट मीटर काढण्याचं सुद्धा या ठिकाणी प्रयोजन सर्वजण मिळून करूया. एक मुद्दा याच्यामध्ये आहे की या ठिकाणी मीटर फॉल्टी दाखवलं जातं. चांगले मीटर असताना सुद्धा या ठिकाणी स्मार्ट मीटर आणण्याच्या नावाखाली जुने मीटर चांगले नाहीत असं दाखवून ते मीटर बसवण्यासाठी सक्ती केली जाते. आणि आता नवीन जे ग्राहक आहेत नवीन ग्राहकाला कंपल्सरी स्मार्ट मीटरच बसवलं जातं. त्याचबरोबर ज्यांनी सोलर पॅनल घेतले त्या ठिकाणी असं सांगितलं जातं कंपनीकडून की सोलर पॅनलला स्मार्ट मीटर सक्तीचं आहे. स्मार्ट मीटर शिवाय आम्ही या ठिकाणी सोलर पॅनल बसू शकत नाही. परंतु ही सुद्धा वीज ग्राहकांची फसवणूक आहे. कारण या स्मार्ट मीटरमुळं प्रचंड या ठिकाणी बिलं आपल्याला आपण पाहिलं किती मोठ्या प्रमाणात बिलं आतापर्यंत लोकांनी भरलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी फॉल्टी मीटर दाखवून नवीन मीटर बसवताना जी सक्ती केली जाते याला सुद्धा जनता तीव्र विरोध करील. आणि आता चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वीज ग्राहकाने नवीन मीटर जर स्मार्ट मीटर घेऊन जर आले तर त्याला या ठिकाणी तीव्र पद्धतीने आपण विरोध केला पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान आम्ही या सर्व वीज ग्राहक संघटनेच्या कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. आज जरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन 12,000 रुपये बिल आलंय. 4-500 येत होतं. 4-500 बिल येत होतं. 500 बिल येतं त्याला 12,000 बिल. आणि फॉल्टी मीटरचं बिल या महिन्यात जर आलं त्याच्यात दर महिन्याला वाढीव करून ज्याला 500 येत होतं त्यांचे सुद्धा 10,000-12,000 बिलं झाले. माझंच व्यक्तिगत उदाहरण आहे. आमच्या ऑफिसचं बिल एकदा घरगुती बिल थकलेलं होतं. सुरुवातीला 4-500 यायचं 3,000 रुपये बिल यायला लागलं. शेवटी मीटर बदलायला साधं मीटर आणलं तर त्या ठिकाणी ते सोलर पॅनल घेतलं तर त्यांनी सांगितलं की हे मीटर चालत नाही. हे जे काही आहे यांनी कंपनीनं लिहून द्यायला पाहिजे कसं चालत नाही. म्हणजे या ठिकाणी ज्या कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत हजारो कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून या कंपन्याच्या दबावाखाली सरकार आहे. आणि म्हणून स्वतः मला वाटतं मुख्यमंत्र्याकडेच ऊर्जा खातं सुद्धा मुख्यमंत्र्याकडेच आहे. मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की आम्ही सक्ती केली नाही पण प्रत्यक्ष मात्र इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्मार्ट मीटर बसवल्या याचा तीव्र विरोध आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद जय महाराष्ट्र.